महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवर बिदर जिल्ह्यात घोटाळा हे गाव टेकड्यांच्या कुशीत वसलंय। या गावात प्राचीन तटबंदी असलेली एक गढी आहे। यावरून गावाला वैभवशाली इतिहास असल्याचं गावकरी सांगतात। गावाच्या पूर्वेला 16व्या शतकातील सद्गुरू रामनाथ बुवा महाराज यांचं देवस्थान उजाड आणि ओसाड माळरानावर आहे। तिथं जाण्यासाठी रस्ताही नव्हता। अस्वच्छ जागा, पाण्याची समस्या असल्यानं दुर्लक्षित होतं। याच गावातील धनराज पाटील मुंबई इथं फिल्म इंडस्ट्रीत ड्रायव्हरचं काम करत होते। एकदा हैदराबादला शूटिंगसाठी जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला। अपघातातून त्यांचा जीव वाचला, मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या गावाचा रस्ता धरला। गावाकडे गेल्यानंतर गावातल्या देवस्थानाची परिस्थिती पाहून त्यांना दुःख झालं। उजाड माळरानावर बसलेलं देवस्थान झाडांनी फुलवायचा निर्णय त्यांनी घेतला। गावातली मित्रमंडळी आणि तरुणांच्या श्रमदानातून माळरानावर झाडं लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला। माझे मित्रमंडळ शेतात काम करून संध्याकाळी आपले काम करून संध्याकाळी यायचे। नंतर आम्ही रात्री आमटी करायचं, नंतर मग दगड काढायला सुरुवात करायची। मग दगडाचं काढायचं सगळं विचार घेऊन मित्रमंडळी म्हणले की लगेच आपण सगळे हे कामं करू। विचार विनिमय घेऊन सगळ्याची कामं सुरुवात केली आणि दगड काढायचं। मग नंतर हे झाडं झुडपं काढून आता एक याला झाडं लावायची। आता इथं असं वाटलं की झाडं लावून आपलं हे करायचं, नर्सरीवाल्याकडे जाऊन प्रत्येकाच्या नावावर आपण हे प्रत्येकाच्या नावावर 40-40 झाडं येतात, ती झाडं आणलं। झाडं आणून हे सुरुवात केली की लावायची सुरुवात। मग रात्री येऊन आपले खड्डे करायचं आणि सुरुवात करायची। खड्डे पाडून मग दिवसा आपण लावून घेतलं पावसाळ्याच्या टायमाला। हे सगळं करायचं कशासाठी करायचं, तर इथं वातावरण शुद्ध व्हावं आणि चांगलं व्हावं आणि प्रत्येक म्हणजे ह्या वातावरण बघून पाऊस यावं। घोटाळा गावात शेतकरी शेतमजुरांची संख्या मोठी आहे। गावातील सर्व मंडळी दिवसा शेतात राबत होती, त्यानंतर रात्री 2 ते 3 तास श्रमदान करत होती। श्रमदानाच्या कामातून परिसराची स्वच्छता, झाडासाठी खड्डे पाडणं अशी कामं केली। नर्सरीतून रोपाची उपलब्धता करून आंबा, नारळ, चिक्कू, चिंच, सागवान अशी 25,000 झाडांची लागवड करण्यात आली। पाण्याच्या समस्येला तोंड देत गावकऱ्यांनी उजाड माळरानावर हिवराई फुलवली। आता इथं झाडं, आंब्याची झाडं आहेत, कमीत कमी 400-500 झाडं आंब्याची आहेत। नारळाची कमीत कमी 100 झाडे आहेत। नारळ आहे, चिक्कू आहे, आवळा आहे आणि जांब आहे, चिंचेची झाडं आहेत आणि आपले ह्याचे सागवान आहे। अशी भरपूर झाडे आता झालेली आहे आणि कमीत कमी 20 ते 25,000 झाडे आता लावलेली आहेत। सध्या जगभरात ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येची ओरड होतीये। घोटाळ्याच्या माळावर वृक्ष लागवड आणि संवर्धनातून मळा फुलवलाय, त्यामुळे वातावरण सुंदर होऊन पर्यावरणाचंही रक्षण होतंय। वन्य प्राण्यांचा वावरही वाढलाय। कोणतीही सरकारी मदत या कामाला मिळाली नाही, मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर इथं वनराई फुलवण्यात आली। हे जे विकासाचे कामं झालेत ते सगळे इथं श्रमदानातून झालेत। अजून ह्याच्या पुढेही विकासाचे कामं आम्हाला करायचे आहेत, करावं म्हणायची अपेक्षा आहे आणि करणार हे आमचं एक दृढ निश्चय आहे। वातावरण शुद्ध होणं किंवा आपण शुद्ध वातावरणात राहिलो तर आपल्याला रोगराई होणार नाही, ह्या पद्धतीनं आम्ही असे सगळ्याचे विचार आहेत। त्याला व्यक्ती इथं बसल्यावर शांत वाटावं, एक अर्धा तास चांगलं वाटावं, हे झाडावर पक्षी खेळत राहावं किंवा बरेच नवीन नवीन प्राणी इथं येत राहावं, तशा पद्धतीनं आमचे विचार चालू आहेत। उजाड माळरानावर वनराई फुलवल्यामुळे भाविकांनाही समाधान वाटतंय। काही वर्षांपूर्वी इथं उजाड माळरान होतं हे सांगितलं तर कोणालाही विश्वास बसणार नाही। परिसर आणि इथलं पर्यावरण बघून आम्हाला आनंद झालेला आहे। अजून ह्याच्यामध्ये वाढ व्हावी आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी इथल्या लोकांच्या अजून सहभागामधून अधिक सुंदर होवं। झाडे आहेत, पक्षी आहेत, सगळे शांत, कार्यक्रम सुद्धा छान होते तिथं। इच्छाशक्तीच्या बळावर अशक्य कामं सहज होतात। तरुणांच्या सक्रिय सहभागातून घोटाळा आणि परिसरात शुद्ध वातावरण तयार झालंय, त्यामुळे धनराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं काम हे मोलाचं ठरतंय। दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, बिदर।